पोटातली गोष्ट ओटावर बरोबर आली. अहो, मला पण लय वाटतं या गरिबीच्या चक्रातून आपली सुटका व्हावी. एक चांगला दिवस आपल्या आयुष्यात पण यावा. अंगात जेवढी ताकद आहे ना त्यापेक्षा 5 पट जास्त काम करतो मी वखारीत. कारण जास्त पैसे कमवू शकल, आपलं भविष्य सुधारू शकल. माहिती आहे मला. पुढच्या महिन्यात तुला सप्तशृंगीला घेऊन जाणार आहे देवदर्शनासाठी. पैसे पण जमा केलेत. खूप प्रयत्न करेल आपलं आयुष्य चांगलं होण्यासाठी. मेहनत बी घेईल. मला काय नको. मला फक्त तुम्ही पाहिजे, बाकी काय नाही. मग जेवणावर असं का बोलली मला? ऐका ना, मला असं नव्हतं बोलायला पाहिजे. आय एम ए सॉरी. नंतर मला पण वाईट वाटलं. माझा आजचा दिवसच खराब आहे. गावातल्या बायका माझ्या विरोधात काय पण बोलणार, मग ऐकून घेऊ का? पण पुन्हा मी अशी कुठलीच चूक करणार नाही ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होईल. का करते अशी नोकरी ज्यामुळे तुला त्रास होईल? तुझी चिडचिड झाली की घरातलं वातावरण पण बिघडतं. नोकरी सोडून देते काही? नाही, तुम्हाला माहिती. माहिती आहे मला. तुला अजून शिकायचं होतं पण नाही, असं काय नाही. खरं तर आता माझं शिक्षणात लक्ष लागलं नसतं. मी जे स्वप्न बघितलेलं ना त्याची सावली मला आशात दिसते. गावांच्या गल्ल्यातून फिरताना, लोकांशी बोलताना, लोकांना माहिती सांगताना मला असं वाटतं हे काम जर देशासाठी असेल तर त्यात माझा छोटा वाटा असन की. म्हणून मी तुझ्या बरोबर असतो. तुला पण काळजी घ्यावी लागेल. गाववाल्यांबरोबर वाद घालून काय फायदा?